तर मुंबईच्या किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळणार आहेत आणि सायंकाळी मुंबईमध्ये मोठी भरती येणार आहे। त्यामुळे समुद्र किनारी न जाण्याचं नागरिकांना आवाहन केलं जातं आणि या सगळ्या संदर्भात मरीन ड्राईव्हवरून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील। विशाल, नेमकी काय प्रशासनाने माहिती दिलेली आहे, काय सूचना जारी केल्यात? ऋतुजा, आपल्याला माहिती आहे सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय। त्याच अनुषंगाने प्रशासनाकडून सातत्याने सतर्क राहण्याचे आदेश किंवा निर्देश जे आहेत हे दिले जात आहेत। आज संध्याकाळी 6:53 मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवरती मोठी भरती असणार आहे, त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळावं अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आता मी मरीन ड्राईव्ह या परिसरात आहे। मरीन ड्राईव्ह परिसर जर आता आपण पाहायला गेलं तर अनेक वेळेला हा परिसर गजबजलेला असतो, मात्र तुलनेत रोजच्या पेक्षा काहीशी गर्दी आज कमी आहे। आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पोलीस तैनात आहेत। लोकांना या ठिकाणी येऊ दिलं जात नाही आहे। मात्र 6:53 साधारणतः 3.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा ह्या उसळू शकतात, त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळावं अशा पद्धतीचं प्रशासनाकडून आवाहन केलं जात आहे। दुसरीकडे येणारे 48 तास मुंबई शहर आणि ठाणे जिल्हा यांना रेड अलर्ट जो आहे हा हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेला आहे, कारण अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने खबरदारी घेण्याचे उपाय किंवा आदेश जे आहेत हे प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत। अनेक नागरिक आता समुद्र किनाऱ्यांवरती संध्याकाळच्या वेळेत येत असतात, मात्र पोलिसांकडून या नागरिकांना पांगवण्याचं काम जे आहे हे केलं जात आहे। मोठी भरती असल्या कारणांमुळे समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळावं। त्याचसोबत मच्छीमारांनी सुद्धा येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये समुद्रामध्ये जाणं टाळावं अशा पद्धतीचं आव्हान प्रशासनाकडून केलं जात आहे। आता मी आज मरीन ड्राईव्ह परिसरात आहे। दक्षिण मुंबईत गेल्या 1 तासाभरापासून काहीशी पावसानं ज्या पावसाची तीव्रता होती ही आता काहीशी कमी झालेली असली तरी मुंबईतील अनेक सखल भागात जे आहे हे पाणी साचलेलं आहे। पुढील येणारे 3-4 तासात अधिक मुसळधार पाऊस जो आहे हा येऊ शकतो, कारण का हवामान खात्याकडून सुद्धा तशा पद्धतीचे निर्देश जे आहेत किंवा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि 6:53 मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवरती मोठी भरती असणार आहे। ऋतुजा, विशाल, मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये अनेक जण फिरण्यासाठी सुद्धा येत असतात, खास करून पावसामध्ये तिथे येत असतात। अशा पार्श्वभूमीवर प्रशासनाने तिथे काही बंदोबस्त ठेवलेला आहे का? काय काळजी घेतली जाते? नक्कीच ऋतुजा, माझ्या मागे जर पाहायला गेलं तर आपण बघू शकतो की पोलीस जे आहेत हे या ठिकाणी गस्त घालताना आपल्याला पाहतायत। जे लोक या कठड्यावरती येऊ पाहत आहेत त्यांना या कठड्यावरनं उतरण्यासाठी सांगितलं जातं आहे। संपूर्ण मरीन ड्राईव्हमध्ये अशाच पद्धतीनं पोलीस हे फेरी मारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचसोबत महापालिकेचे सुद्धा काही कर्मचारी त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत, कारण का आता जरी इतका धोका समुद्र किनाऱ्यांवरती नसला तरी 5 नंतर अधिक या लाटा ज्या आहेत ह्या उंचपर्यंत येऊ शकतात आणि त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळावं असं प्रशासनाकडनं आवाहन केलं जात आहे। फक्त मरीन ड्राईव्ह या परिसरातच नाही तर आता कोस्टल रोड या ठिकाणी सुद्धा एक नवीन तो स्लीपेज ड्राईव्ह जो आहे हा झालेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा लोक मोठ्या संख्येनं जात असतात। त्या ठिकाणी सुद्धा तशाच पद्धतीनं पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। दादर चौपाटी असेल किंवा गिरगाव चौपाटी असेल, जुहू चौपाटी असेल, या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीनं पोलीस जे आहेत हे तैनात करण्यात आलेले आहेत। त्यामुळे नागरिकांनी सुद्धा दिलेल्या या हवामान खात्याच्या आदेशाचं पालन करून समुद्र किनाऱ्यांवरती न जाणंच पसंत करावं तशा पद्धतीचं सातत्यानं प्रशासनाकडनं आवाहन सुद्धा केलं जातं, कारण का मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय आणि याच अनुषंगानं गरज असेल तरच बाहेर पडा असं आपण NDTVच्या माध्यमातून सुद्धा आवाहन केलेलं आहे। त्यामुळे सद्यस्थितीला समुद्र किनाऱ्यांवरती मोठी भरती साधारणतः 6:53 येईल आणि त्याच वेळेला या ठिकाणी अधिक दक्षता जी ही घेतली जाणार आहे। ऋतुजा, अगदी, आणि त्यामुळे आता नागरिकांनी सुद्धा तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे, सूचनांचं पालन करायचं आहे आणि मरीन ड्राईव्ह असेल किंवा समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन जे करण्यात आलेलं आहे ते सुद्धा नागरिकांनी आता पाळावं। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।